नमस्कार. आजचा विषय इंडियाज नंबर वन लिहिल्याने ग्राहक जिंकत नाही, विश्वास जिंकला की बाजार आपोआप जिंकतो. सर, आपल्या उत्पादनाच्या पॅकेटवरही इंडियाज नंबर वन छापूया. तरुण मार्केटिंग मॅनेजर उत्साहाने म्हणाला. सीईओ शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला. मग हसत विचारलं, जर उद्या एखाद्या ग्राहकाने विचारलं, पुरावा आहे का? संपूर्ण खोली शांत झाली. कारण त्या एका प्रश्नाने जाहिरात नव्हे तर ब्रँडचं भविष्य बदलणार होतं. आज बाजारात बघा, प्रत्येक जण नंबर वन आहे, प्रत्येक जण बेस्ट आहे, प्रत्येक जण मिलियनचा ट्रस्टेड ब्रँड आहे. मग ग्राहक गोंधळतो. कोण खरं, कोण फक्त मोठमोठे दावे करतय? आणि इथेच बहुतांश व्यवसाय हरतात. ते विक्री करण्याच्या घाईत विश्वास गमावतात. सीईओने व्हाईट बोर्डवर फक्त दोन शब्द लिहिले, अटेन्शन आणि ट्रस्ट. तो म्हणाला, अटेन्शन आपण पैशाने विकत घेऊ शकतो, ट्रस्ट तो ग्राहक आपल्याला उधार देतो. आणि एकदा तो तुटला तर कोणतीही जाहिरात तो परत आणू शकत नाही. त्या क्षणी सगळ्यांना समजतं, मार्केटिंगचा खरा खेळ ग्राहकांच्या डोळ्यात नाही, त्यांच्या मनात खेळला जातो. एक छोट्या उद्योगाचा मालक होता. त्याचं उत्पादन उत्कृष्ट होतं, पण विक्री वाढत नव्हती. एका एजन्सीने सल्ला दिला, पॅकेजिंगवर लिहा महाराष्ट्रातील नंबर एक. त्यांनी विचारलं, पण आपण नंबर एक नाही? उत्तर आलं, कोणी तपासत नाही. क्षणभर त्याला मोह झाला, पण त्याने तो दावा नाकारला. त्याऐवजी त्याने पॅकेटवर लिहिलं, गेल्या 3 वर्षात 50,000 पेक्षा अधिक समाधानी ग्राहक, 100% नैसर्गिक घटक, प्रत्येक बॅच गुणवत्ता तपासणीनंतरच विक्रीसाठी. पहिल्या महिन्यात मोठा फरक पडला नाही, पण काही महिन्यांनी ग्राहकांनी स्वतः त्याचं नाव सुचवायला सुरुवात केली. कारण त्यांनी जाहिरात केली नाही, प्रामाणिकपणा अनुभवला होता. ग्राहक परिपूर्ण ब्रँड शोधत नाही, तो प्रामाणिक ब्रँड शोधतो. मोठमोठे दावे पहिली विक्री करून देते, पण स्पष्ट सत्य पुढची 10 वर्षे विक्री करून देते. लोकांना फसवणारी जाहिरात लक्षात राहत नाही, पण विश्वास देणारा ब्रँड आयुष्यभर लक्षात राहतो. आजच्या काळात ब्रँड म्हणजे लोगो नाही, ब्रँड म्हणजे ग्राहकाच्या मनात निर्माण झालेली खात्री. आज तुमच्या व्यवसायासाठी फक्त 3 गोष्टी करा. 1. तुमच्या जाहिरातीतील प्रत्येक मोठा दावा तपासा. 2. प्रत्येक दाव्याला पुरावा जोडता येतो का ते पहा. 3. सगळ्यात मोठे म्हणण्यापेक्षा सगळ्यात प्रामाणिक कसं होता येईल याचा विचार करा. लक्षात ठेवा, ग्राहकाला तुमचा आवाज ऐकू येईलच असं नाही, पण तुमचं सत्य नक्की जाणवेल. आणि उद्याचा बाजार सर्वात मोठ्या आवाजाचा नाही, सर्वात मोठ्या विश्वासाचा असेल. धन्यवाद.